हे गाईज, स्वागत आहे तुमचं बबड्याज एम्पायर 2.0 या मराठी युट्यूब चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रविवार। आज थोडासा लेट उठलोय आणि आज जरा सुट्टीचा दिवस असल्यामुळे जरा फॅमिली सोबत आमच्या शेतावरती जाणार आहे आणि तिकडे आपण करणार आहोत वनभोजन। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा। आता चला डायरेक्ट आपण शेतावरती जाऊया। गाईज, फायनली पोहोचलोय आमच्या शेतावरती। मागं बघू शकता तुम्ही, हे आमचं शेत आहे। इकडे मम्मी पप्पा पण आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही सुरुवात करणार आहोत जेवण बनवायला। मम्मी आपल्याला दाखवेल ती काय काय आज बनवणार आहे ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर हे इकडं आपण घेतलंय गावठी कोंबडा। आज गावठी कोंबड्याचा रस्सा बनवणार आहे मम्मी। तर त्याला आपण कटिंग करून आणलंय आणि त्याला आता आपल्या घरच्या पाण्याने थोडासा स्वच्छ धुवून घेते। तिकडे त्या साईडला पप्पांनी चुला पेटवलाय। आता याला आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस। इकडं आपण आता चुला पेटवलाय। चुल्यासाठी काय जास्त काय करायला लागत नाही, फक्त 2-3 दगडे असल्या आणि थोडीशी लाकडं असली की झाला। याच्यावर आपण ठेवलाय टोप आणि त्या टोपामध्ये आपण टाकलाय तेल। ही पहिली स्टेप आहे। याच्यानंतर इकडे मम्मीने सगळे त्यांचे इन्ग्रेडियंट्स जे काय लागणार आहेत ते आता ती त्याच्यामध्ये टाकेल। तेल चांगला गरम झालाय आणि त्याच्यामध्ये काय टाकतेस? कांदा लसूण। कांदा आणि लसूण जो की आम्ही घरूनच कट करून आणलाय। इकडे काय टेन्शन ठेवलं नाही, इकडे डायरेक्ट वन साइड बनवायला स्टार्ट। कांदा आणि लसूण तिने त्याच्यामध्ये टाकलाय। आता ते त्याला व्यवस्थित पूर्ण कॅरेमल कलरचा होईल तोपर्यंत त्याला परतून आपण घेऊ। मस्त झाड आहे, तो झाडाची सावली तुम्ही बघू शकता चारी साईडला पूर्ण। आणि इथं आता मम्मी परतून घेते। चांगलं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा आणि लसूण दोन्ही चांगले त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातील। कांदा परतून झाला की आल्या लसणाची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये। अच्छा, कांदा थोडासा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही आपण आल्या लसूणची पेस्ट टाकतोय। आपण आल्या लसणाची पेस्ट टाकून घेतली। आता काय करायचं? तर त्याला परतायची, हलवून हलवून घ्यायचा। जाळ बघू शकता तुम्ही, एकदम मस्त जाळ सुरू आहे। मस्त आता ती तळली त्याच्यामध्ये तेलामध्ये। त्याच्यानंतर काय? आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची, तेजपत्ता वगैरे। अच्छा, दालचीन, तेजपत्ता। अच्छा, म्हणजे रॉ स्पायसेस। हा, हे टाकायचं। आपण रॉ स्पायसेस त्याच्यामध्ये टाकले, क्रश करून टाकतोय। तर रॉ स्पायसेसचा हा फायदा असतो की त्याच्याने वास खूप चांगला येतो। ते रॉ स्पायसेस टाकल्यानंतर पण त्याला व्यवस्थित हलवून घेतला, हलवून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची। अच्छा, ही हळद ही आम्ही घरून अशा पुड्या बांधून आणल्यात, बाहेर गेल्यानंतर काय आपण हळद टाकली। याच्यामध्ये थोडीशी हळद, नका दाल करू, दाल नका करू करपल। आता आपण तिखट मसाला, घरचा घरगुती घरचा मसाला। जास्त तिखट नको, जास्त नको तिखट।
आता त्याला व्यवस्थित आपण परतून घ्यायचं परत एकदा. इकडे बघू शकता हे आहे 1 किलो गावठी चिकन, बॉयलर नाही गावठी. त्याच्यामध्ये आपण आता वाटण परताचा हे आहे वाटण. याच्यामध्ये कांदा, खोबरा, लसूण, आला, कोथिंबीर. याला रत्नागिरी साईडला गोडा मसाला म्हणतात, आमच्याकडे याला वाटण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर ते वाटण आता त्याच्यामध्ये आपण टाकले आणि ते आता परतून घेतोय. हे धुवलेला आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय चिकन. 1 किलो गावठी चिकन त्याच्यामध्ये आता आपण टाकतोय, जो की आपण कटिंग करून आणला होता. आणि इकडे त्याला व्यवस्थित वॉश करून आता आपण त्याला त्याच्यामध्ये मसाल्यांसोबत परतून घेणार आहोत, की जेणेकरून त्याला चांगल्या पद्धतीने मसाला चारी साईडने लागला पाहिजे. लेग पीस बघू शकता तुम्ही. गावठी कोंबड्याचा लेग पीस आणि बॉयलर कोंबड्याचा लेग पीस वेगळा असतो. हा बघा लेग पीस, त्याची शेप बघू शकता तुम्ही, वेगळीच आहे. शेत बघू शकता तुम्ही आमचं किती मोठं आहे. ह्या साईडला चारही साईडला झाड आहेत. हे बघू शकता, हे आहे जांभळीचं झाड. कारण आता त्याला जांभळ्या आल्या नसतील. या साईडला पेन खोपोळी रोड आहे, जवळच आहे. मॅक्सिमम 200-300 मीटरवरती असेल. आता याच्यामध्ये आपण ओतलंय पाणी. आता याला मम्मी किती वेळ लागेल तरी शिजायला? आता अर्धा तास लागेल, कारण गावठी कोंबडा ना त्याला शिजायला वेळ लागतो. तर याला आता लागेल जवळजवळ अर्धा तास. अर्ध्या तासावरती याला या अशा जाळावरती आपण ठेवणार आहोत. आता याच्यामध्ये अजून काय काय येणार आहे? आता ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा. अच्छा, गरम मसाला. तो तळल्यानंतर त्याचा जे वास असतो तो निघून जातो आणि वरून टाकला की वास चांगला येतो. अच्छा, ह्याच्यामध्ये पहिला आपण टाकतो चिकन मसाला. टाकला तर गरम मसाला टाकते. त्याच्यानंतर गरम मसाला. हे 2 मसाले आता आपण टाकलेत. त्याच्यानंतर आपण धणा पावडर. त्याच्यानंतर आपण टाकतोय धणे पावडर. घरची आता आम्ही 2 दिवसापूर्वी बनवून आणलेली आहे. ही आहे धणे पावडर. बघू शकता हे सगळे मसाले टाकल्यानंतर किती टेक्स्चर आला त्याच्यावरती. कलर एकदम रेड दिसतोय. बस ना मम्मी. आता याच्यानंतर काय? याच्यानंतर आम्ही वडे बनवलेत. अच्छा, वडे पण आणलेले आहेत. ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. गाईज बघा कोण आलंय जेवायला. श्लोक आणि तिकडं आहे आमची आई. साई पण आलाय. बघा कसा पोज देऊन उभा आहे. काय खायला आला रे तू? काय खायला आला? हा, फक्त भात खाणार का? यो कोण खाणार? कोंबड्याचं चिकन. सांग. चिकन खाईल मी. कोकू खाणार का? कोकूचं चिकन एकदम रेडी मध्ये आलाय. तिकडे आई पण आहे. थांबा जरा निवड दाखवायचं. काहीच आपलं जेवण रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. इकडे आहे भात, इकडे आहे वडे जे आपण भोकाचे वडे म्हणतो. हे जास्त करून रत्नागिरी साईडला बनवतात. कांदा आहे, लिंबू आहे आणि इकडे आहे गावठी कोंबड्याचं चिकन. हा लेग पीस बघू शकता तुम्ही किती मस्त आहे बघा. चला आता आपण जेवायला सुरुवात करूया. बाकीचे सगळे तिकडे जेवायला बसलेत. मम्मी त्यांना वाढते बघा. साई बसलाय, श्लोक बसलाय, पप्पा बसलेत. आई आणि मम्मी थोड्या वेळाने बसतील जेवायला. चला मंडळी, या जेवायला. दुपारच्या या मस्त वातावरणात
आंब्याच्या झाडाखाली झणझणीत गावठी कोंबड्याचा चिकन. गावठी कोंबड्याचा रस्सा आम्ही खाल्लाय. साई माझा डोका घासतो. घास बघा किती गोड पोरगे आहे. बघा किती काळजी घेतो माझी. एंड करायची वेळ आली. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल घंटी दाबायला पण विसरू नका. बघा आमचा साई पण सांगतोय सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि बाय बाय. बाय बाय.